हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यातील युतीची चर्चा अंतिम टप्प्यात. राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर आता मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठकांचं सत्र सुरू. ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या घोषणा होणार. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग. महायुतीचं मुंबईमधील जागा वाटप अंतिम टप्प्यामध्ये. 2 दिवसात जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार. सूत्रांची माहिती. मुंबई भाजप 150 पेक्षा जास्त जागांवर लढण्यास ठाम असल्याची चर्चा. ताकदीची आणि शक्तीची वाट न बघता मी काम करतो, तर भाजपमध्ये कोणीही नाराज राहू शकत नाही. नगर परिषद निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर नाराजीच्या चर्चांवर मुनगंटीवार यांचं पुन्हा एकदा भाष्य. चोरलेलं चिन्ह बाजूला ठेवा आणि निवडणुकीत उतरा. राऊतांचं शिंदेंना थेट आव्हान. तर फोडा, झोडा आणि राज्य करा अशी भाजपची नीती. राऊतांचा महायुतीवर पुन्हा एकदा हल्लाबोल. जे आपलं गाव सांभाळू शकत नाही ते देशाचे नेते कसं बनतील. भोकरदनमध्ये नगर परिषद निवडणुकीत झालेल्या पराभवावरून अब्दुल सत्तार यांचा रावसाहेब दानवेंना जोरदार टोला. माणिकराव कोकाटेंना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा. सुप्रीम कोर्टानं दिली शिक्षेला स्थगिती. कोकाटेंची आमदारकी आता अपात्र ठरवली जाणार नाही. सांगलीच्या खानापूरमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोटामध्ये 2 जखमी. धावत्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यातून मुलीला दिलं ढकलून. हार्बर मार्गावरच्या पनवेल सीएसएमटी लोकलमधला धक्कादायक प्रकार. आरोपी नवाजला पोलिसांनी केली अटक. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. राज्यातील 29 महापालिकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबत चर्चा जोर धरतीये. अनेक ठिकाणी दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आणि या संदर्भात काही वेळापूर्वी अजित पवार आणि राजेश टोपेंची फोनवरून चर्चा झाल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे मुंबईमध्ये शरद पवारांकडे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, राजेश टोपे या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींचं नेमकं काय ठरतं याकडे लक्ष असेल. आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, काय सांगाल? दोन्ही राष्ट्रवादीमध्ये नेमकं कशा पद्धतीनं चर्चा होत आहेत, काय काय घडामोडी घडतायत? फरा, महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या त्याचबरोबर पुण्यातल्या आणि पिंपरी चिंचवड या 2 महत्वाच्या महापालिका जिथे राष्ट्रवादीचं प्राबल्य राहिलेलं आहे नेहमी. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये या पक्षामध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही पक्षांच्या समोर ही पहिली महापालिका आहे गेल्या 7 वर्षातली. त्यामुळे आता सातत्यानं खालच्या कार्यकर्त्यांकडून मागणी केली जात होती. आता या दोन्ही पक्षांची महापालिकेसाठी आघाडी होईल अशी शक्यता जी आहे ती बोलून दाखवली जात होती. त्या दृष्टीनं प्रत्यक्षात पावलं पडायला सुरुवात झाली आहे. अजित पवार हे काल शशिकांत शिंदे यांच्याशी बोललेले होते. काही घटकांचं दोन्ही बाजूंच्या या आघाडीला विरोध होता. हे सगळं पाहता यासाठी पूर्वी स्थानिक स्तरावरती हे सगळे अधिकार दिले असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र आता या सगळ्या संदर्भात शरद पवारांच्या घरी एक बैठक सुरू आहे, ज्याच्यामध्ये जयंत पाटील, शशिकांत शिंदे, त्यांच्याबरोबर राजेश टोपे या सगळ्यांसोबत शरद पवार यांची बैठक सुरू आहे. आणि राज्यातल्या या महापालिकांमध्ये अजित पवार यांच्यासोबत आघाडी करायची की नाही यावर चर्चा सुरू होती. ही चर्चा सुरू असतानाच राजेश टोपे यांच्या फोनवरून अजित पवार यांची चर्चा या सगळ्यांबरोबर झाल्याची माहिती मिळते. आणि आज साधारणपणे शक्यता आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याची घोषणा जी आहे, आघाडीची घोषणा जी आहे ती केली जाण्याची शक्यता आहे. तशा चर्चा ज्या आहेत त्या जवळपास पूर्ण झालेल्या आहेत.
त्याच्यामुळे आता याविषयीची अधिकृत घोषणा नेमकी कधी होते ते बघावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान पेण आणि पिंपरी चिंचवड इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची चांगली पकड आहे. इथं दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे आणि या संदर्भात अजित पवारांचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय धनकवडे यांनी मोठा दावा केलाय. दोन्ही विश्रांतीनंतर स्वागत. एक सविस्तर बातमी पाहूया. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवलाय. भाजपचे तब्बल 3000हून जास्त नगरसेवक तर 136 पेक्षा जास्त नगराध्यक्ष हे निवडून आले आहेत. महायुतीनं 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवलाय. निवडणुकीच्या मैदानामध्ये देवा भाऊच हे धुरंधर असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. पाहूया. नगर परिषद निवडणुकीत भाजपची त्सुनामी. सर्वाधिक नगर परिषदांमध्ये फुललं कमळ. फडणवीस ठरले निवडणुकीत धुरंधर. नगर परिषद निवडणूक निकालात जणू भाजपचं वादळ आल्याचं पाहायला मिळालं. भाजपच्या त्सुनामी लाटेत महाविकास आघाडी पालापाचोळ्यासारखी उडून गेली. त्यामुळे नगर परिषद निवडणुकीत राज्यात पुन्हा एकदा भाजप नंबर 1चा पक्ष ठरला. विधानसभेनंतर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारली. या निवडणुकीत 135हून जास्त नगराध्यक्ष एकट्या भाजपचे आहेत. तसंच 3000पेक्षा जास्त नगरसेवक विजयी झाले. भाजपच्या या मोठ्या यशामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची जादू महत्वाची ठरली. प्रचंड मोठं समर्थन दिलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की मी यापूर्वीच भाकीत केलं होतं की एकूण जे काही नगराध्यक्ष निवडून येतील त्यापैकी 75% हे महायुतीचे निवडून येतील. तशाच प्रकारचा कौल हा महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे आणि विशेषतः भारतीय जनता पार्टी हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे हे देखील पुन्हा एकदा या ठिकाणी अधोरेखित झालेलं आहे. त्या संपूर्ण नगरपालिकेमध्ये जवळजवळ 3000पेक्षा जास्त नगरसेवक फक्त एकट्या भारतीय जनता पार्टीचे जिंकून आले. याचा अर्थ देवेंद्रजींच्या नेतृत्वात एक दूरदृष्टी असणारा नेता, महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे नेण्यासाठी अग्रेसर असणारा हा नेता रात्रीचं दिवस करतोय. महाराष्ट्रातील जनतेने कौल दिलाय. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे काही नगर परिषदांमध्ये महायुतीतील मित्रपक्षांसोबत भाजपची मैत्रीपूर्ण लढत झाली. निवडणूक प्रचारात दोन्ही प्रमुख नेत्यांनी जाहीर सभा घेत वातावरण निर्मिती केली. पण त्या लढतीतही भाजपनं मित्रपक्षांना आसमान दाखवलं. भाजपच्या या विजयाच्या अश्वमेघ यज्ञाचं सारथ्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. निवडणूक छोटी असो की मोठी त्याचं मायक्रो लेव्हलवर प्लॅनिंग करून विजय खेचून आणण्यात फडणवीसांना पुन्हा एकदा यश मिळालं. या निवडणुकीत भाजपनं प्रचाराचं अचूक नियोजन केलं. निवडणुकीसाठी मंत्री आणि प्रमुख नेत्यांवर जबाबदारी सोपवली. मतांचं विभाजन होणार नाही याची विशेष खबरदारी घेतली. प्रत्येक जिल्ह्यासाठी नियोजन केलं. मेरिटवर उमेदवारी दिली. शक्य तिथं मित्रपक्षांना सोबत घेऊन विरोधकांना रोखण्यात यश मिळवलं. राज्य सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या योजना मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत फडणवीसांनी 50हून अधिक जाहीर सभा घेतल्या. त्याचा फायदा मतपेटीतून दिसून आला. विशेषतः 2017 पेक्षाही मोठा विजय हा आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. मला असं वाटतं की गेल्या 20-25 वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका मोठा विजय कोणालाच मिळालेला नाही जो आज आम्हाला भाजप आणि महायुतीला मिळालेला आहे. आणि म्हणून मी नागरिकांचे खूप आभार मानतो. भाजपाची राजकीय ताकद प्रचंड वाढलेली आहे, यात काही शंकाच नाही. जिल्ह्यामध्ये संघटन कार्य मजबूत आहे. आणखी पुन्हा सरकार आहे, शिवाय बडे नेते आहेत
तर याचा पुरेपूर फायदा उचलत विरोधकांना चारीमुंड्या चित करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला यश मिळणं स्वाभाविकच होतं आणि याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाटा सिंहाचा आहेच, त्यात काही शंका नाही. राज्यातील यशासोबतच पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही फडणवीसांचा करिश्मा दिसला. या निवडणुकीसाठी फडणवीसांनी स्वतः लक्ष घालत सभा घेतल्या. याचा फायदा भाजपला झाला. गडचिरोली जिल्ह्यातही आम्हाला खूप चांगलं यश मिळालं आहे. एकूणच तुम्ही जर बघितलं तर जवळपास 15 जागा म्हणजे 15 नगरपालिका अशा आहेत की ज्या ठिकाणी आम्ही मेजॉरिटीत आलो, पण दुर्दैवाने कमी मतांनी आमचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी पडले आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या निराशाजनक कामगिरीनंतर अनेकांनी फडणवीसांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पण फिनिक्स पक्षाप्रमाणे फडणवीसांनी विधानसभेत मोठं बहुमत खेचून आणलं. त्यानंतर आता नगर परिषदेच्या निवडणुकीतही फडणवीसांच्या नेतृत्वाचा प्रभाव पाहायला मिळाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्विवाद चाणक्य म्हणून फडणवीसांचं नाव पुन्हा अधोरेखित झालं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.